नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, की महाराष्ट्रातील गायब होणाऱ्या लोकांबद्दलची खरी माहिती आणि डेटा जो समोर आला आहे ना, त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक महिला सध्या गायब होत आहेत. ओके. आता आणि काही दिवसांपासून सोशल मीडियातसुद्धा अशा अनेक प्रकारच्या अफवा म्हणता येईल किंवा रिॲलिटी म्हणता येईल. ओके. तर ते आपण डेटानुसार आपण बघून घेऊयात एक-एक करून नक्की खरी माहिती काय आहे. ओके. सो महाराष्ट्रात रोज हजारो लोकं अचानक गायब होत आहेत. ओके. तर आज आपण गव्हर्नमेंट डेटावरून फेस बेस, ओके, फॅक्ट बेस, रिअल आणि व्हेरीफाय माहिती थोडीशी जाणून घेऊयात. ओके. सी, आता पहिला पॉईंट काय आहे, की ताजी सरकारी माहिती काय सांगते. ओके. की राज्य सरकार आणि पोलीस विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, त्यांच्या अपडेटनुसार, की 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या दरम्यानच्या काळात कमीत कमी आणि जास्तीत जास्त 37,695 महिला आणि मुली गायब झाल्या आहेत. बघताय तुम्ही आकडा किती मोठा आहे. हा आकडा काही 5 वर्षाचा नाही आहे. फक्त 1 एप्रिल आणि 2024 ते 31 मार्च 2025च्या या काळात 37,695 महिला आणि मुली, ओके, यात मुलांचा समावेश नाही आहे, महिला आणि मुली गायब झाल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की सरासरी रोज 100 महिला आणि मुली गायब होत आहेत. ओके. आणि आता तुम्हाला एक सांगतो मी, म्हणजे की यात असं काय आहे माहिती आहे का, प्रत्येक गायब होणारी व्यक्ती गंभीर गुन्हा होतो का? ओके. म्हणजे जर व्यक्ती कुठली गायब झालीच आहे, मग लगेच तो गंभीर गुन्हा म्हणून त्याची दखल घेतली जाते का? नाही. आता यात असं असतं, मिसिंग पर्सन्स रिपोर्ट्समध्ये सर्वच गंभीर गुन्हे होत नाहीत. बरेच प्रकरणे खालील कारणामुळे होतात, जसं की घरातून निघून जाणे, पर्सनल रिझन्स असतात, कामासाठी दुसऱ्या शहरात स्थलांतर करणे न सांगता, कौटुंबिक आणि प्रेमाची कारणे झाली, पळून जाऊन लग्न करणे, ओके, घरच्यांना न सांगता, पत्ता न देता, मेंटल स्ट्रेस असतो काही जणांना, डिप्रेशन असतं, टेम्पररी रनवे केसेस असतात, थोड्या दिवसांसाठी लांब जाणे, परत रिटर्न येणे, मोठ्या प्रमाणात याच केसेस असतात. आणि एकाच वेळी फक्त गंभीर गुन्हे हे दाखल होत नाहीत आणि हे गंभीर गुन्हे पण नसतात, जे मिसिंग पर्सन्स असतात. ओके. असतात पण इतके नसतात. बरेच लोक स्वतःहून परत कुटुंबात परत येतात. ओके. आणि राजकारणाचं आणि मिसिंग गर्ल्स प्रकरणाचं जर सांगायचं झालं, राजकीय चर्चा आणि चिंता, तर या मिसिंग केसेसवर सध्या राजकीय आणि सामाजिक चर्चाही सुरू आहे. उदाहरणार्थ शिवसेना जी आहे आपली महाराष्ट्राची पार्टी UBT, तर यांनी सरकारवर असा आरोप केला आहे की राज्यात मुलींच्या गायब होणाऱ्या प्रकरणांची संख्या सध्या वाढली आहे आणि यावर अधिक प्रभावी कारवाई हवी. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. आणि एकंदरीत सांगायचं झालं तर मोठ्या शहरांचा डेटा काय सांगतो, की महाराष्ट्रात मुंबई जे हे शहर आहे ते मिसिंग केसेसमध्ये एकदम अग्रगण्य आहे. म्हणजेच वाढतच चालल्या आहेत मुंबईमध्ये केसेस या. ओके. तर अलीकडच्या काही महिन्यात मुंबईमध्ये सुमारे बघू शकतो की 30,000+ लोक गायब झालेले नोंद झाले आहेत. असं पण नाही की वरचा डेटा आहे हा, फक्त बोलून झालेलं नाही, नोंद झाली आहे त्या लोकांची. आता ज्यांनी नोंदही नाही केली, की ज्यांच्या फॅमिलीने, ते तर वेगळेच झाले. ओके. 30,000+ लोक गायब झाले आहेत. यानुसार मुंबईमध्ये रेशिओ जास्त आहे. अर्बन एरियाजमध्ये ट्रान्झियंट पॉप्युलेशन जास्त असते. म्हणजे की तिथं कोण हरवलं जरी अशा झोपडपट्टी भागात, ओके, गरीब भागात, तरीसुद्धा मोस्टली पोलिसांपर्यंत ती न्यूज जाईलच अशी शक्यता नाही आहे. आणि रात्रीचा एन्व्हायरमेंट आणि वर्क प्रेशरसुद्धा हे कारण दर्शवण्यात येतं. ओके. म्हणजेच काय, रात्री किंबहुना छोट्या मुलांचं गायब होणं हे निश्चितच आहे. ओके. कारण तुम्ही पण समजू शकता. आणि वर्क प्रेशर म्हणजेच काय, काही लोकांना काम करून 5-5 वर्ष, 6-6 वर्ष एकटं राहून त्यांना वर्क प्रेशर, मानसिक त्राससुद्धा जाणवलेला असतो. त्यामुळे ते थोडंसं लांब जातात, कुणालाही न सांगता. ओके. डिप्रेशन. ओके.
ही सुद्धा कारणं आहेत. ओके. आता घरातून स्वतःहून निघून जाणारे पण केसेस जास्त आहेत. खूप लोक भांडण, पैशांचा ताण, प्रेम प्रकरण, नोकरीचा स्ट्रेस यामुळे घर सोडून निघून जातात आणि नंतर असे बरेच जण परत सापडतात कारण ते स्वतःहून येतात. ओके. अजून एक कारण आहे कामासाठी दुसऱ्या शहरात जाणे. आता काही लोक मुंबई, पुणे, गुजरात, दिल्ली इथे कामासाठी जातात. घरी सांगत सुद्धा नाहीत. आता त्यांची ती पर्सनल रिझन्स असतील, भांडणे असतील, पैशाचा ताणतणाव असेल घरात. ओके. फोन बंद करतात मग. ओके. आपण असे किती वेळा इंस्टावर बघतो कमेंट सेक्शनमध्ये मी खूप वेळा वाचले की माझ्या घरच्यांना मी नको आहे, असं आहे, तसं आहे. ओके. मग ते लांब निघून जातात आणि सांगतसुद्धा नाहीत. मग फॅमिली काय करते इन द एंड लास्ट ऑप्शन फॅमिली मिसिंग रिपोर्ट दाखल करते. ओके. नंतर आहे फसवणूक, ह्युमन ट्रॅफिकिंग. हे एकदम गंभीर आहे आणि याच्यावर खरंच सरकारने आळा घालायला पाहिजे. ओके. ह्युमन ट्रॅफिकिंग, फसवणूक करून गायब करणे. ओके. काही महिला आणि मुलींच्या बाबतीत नोकरीचं खोटं आमिष, लग्नाचं आमिष आणि पैशांचं आमिष, जास्त करून नोकरीचं आणि पैशांचं आमिष दाखवून महिला आणि मुलींना ह्युमन ट्रॅफिकिंग गायब करण्यात येते. त्यांच्याकडून घाण कामं करून घेतले जातात. ओके. देऊन त्यांना फसवलं जातं आणि हे खूप कमी प्रमाणात होतं, पण नाही होत असं नाही आहे. हे पण होत्यात घटना आणि ह्या गंभीर स्वरूपाच्या घटना आहेत आणि यावर सरकारने ताबडतोब कारवाई करून ह्या घटना बंद केल्या पाहिजेत. ओके. सो मिसिंग म्हणजे ट्रॅजेडी नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. मिसिंगबाबत समजून घ्या की सगळे लोक गंभीर गुन्ह्यांमध्ये गायब होत नाहीत. बऱ्याच प्रकरणात टेम्पररी कन्फ्युजन, रिबिलियन, ट्रॅव्हल असतात. ओके. बरेच जण नंतर शोधले जातात किंवा ते स्वतःहून परत येतात. अर्थात काही गंभीर परिस्थिती असली तरी त्यांची संख्या ही लहान असते आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशन रनिंगवरच असते. ओके. आणि एवढंच लक्षात ठेवा की कोणी गायब जर झालेच तर काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या कुटुंबात कोणी गायब झाला असेल ओके तर तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करा. व्यक्तीचे फोटो, जी व्यक्ती हरवली आहे आणि प्लस लास्ट सीन लोकेशन म्हणजे तो शेवटचा कुठे पाहायला गेला होता ती लोकेशन द्या असेल तर, आणि सोशल मीडियावर व मिसिंग रिपोर्ट तुमची शेअर करा. सोशल मीडिया जे पण तुम्ही हँडल वापरता, यूज करता ओके, त्यावर मिसिंग रिपोर्ट शेअर करा आणि नजदीकच्या तुमच्या जे काही जवळपास आहे सेतू किंवा ग्रामसेवककडून थोडीशी मदत मागा, भेटली तर. 24 तासाची वाट पाहणे चुकीचं आहे कारण की काही अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे तुरंत लगेच रिपोर्ट करा तुम्ही ओके. कारण की मिसिंग होण्याचं कारण वेगवेगळे असू शकतात प्रत्येकांच्या बाबतीत, परंतु व्हेरीफाईड डेटा आणि फॅक्ट्सवरच आधारित निर्णय घ्या तुम्ही. कोणती व्यक्ती कशामुळे हरवली आहे हे जर माहीत नसेल ओके, आता काय घरात मानसिक तणाव नसतो, काहीच नसतं, तरीसुद्धा त्यांच्या घरातली एखादी व्यक्ती जर हरवली गेली तर ही खूप गंभीर स्वरूपाची बाब असते. जर टेन्शनच नसेल तर माणूस जाणारच नाही कुठं. म्हणजे याचं एकच कारण असू शकतं की त्याला कोणीतरी नेलं आहे ओके. सो हे मिसिंग होण्याची कारणं ही खूप वेगळे असू शकतात ओके. आता अजून एक आहे मेंटल स्ट्रेस, डिप्रेशन. आता काही लोक खूप टेन्शनमध्ये असतात, जे काही मी तुम्हाला वर सांगितलंसुद्धा पॉईंट. डिप्रेशनमध्ये जातात, कोणालाही न सांगता निघून जातात. त्यांना मानसिक मदतीची गरज असते ओके. नंतर ॲक्सिडेंट आणि हेल्थ प्रॉब्लेम. कधी काय होतं, अपघात किंवा आजार, स्मृतिभ्रंश म्हणजे मेमरी लॉस होते. त्यामुळे व्यक्ती काय होते, ओळख त्याची हरवून जाते पूर्ण कित्येक महिने ओके. स्मृतिभ्रंश म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये जर त्याची मेमरी लॉस झाली आणि तो जर लांब फिरायला गेला आणि त्याची आयडेंटिटी पोलिसांना ओळखता आली नाही ओके, त्याच्याकडे अशा काही गोष्टी मिळाल्याच नाहीत ज्याच्याकरून त्याची आयडेंटिटी ओळखून त्याच्या फॅमिलीपर्यंत न्यूज देता येईल, तर जोपर्यंत तो ठीक होत नाही, पूर्ण बरा होत नाही, त्याची मेमरी रिकवर होत नाही, तोपर्यंत त्याच्या घरच्यांपर्यंत ही लिंक सोडणे की हा बाबा हॉस्पिटलमध्ये आहे असं या गंभीर स्वरूपात, तोपर्यंत ही कनेक्शन बिल्डच होत नाही. मग त्यामध्ये काय होतं, ती दुसरीकडली फॅमिली रिपोर्ट करून टाकते ओके. आणि हे डेटामध्ये ॲड केलं जातं जे हरवले आहेत त्या डेटामध्ये ओके. तर
एवढंच आहे. रिॲलिटी काय आहे, सुमारे 70 ते 80% लोकही परत सापडतात किंबहुना परत येतात आणि बहुतेक केसेस व्हॉलंटरी असतात. ओके, म्हणजे नॉर्मल असतात. फार थोड्या केसेसमध्ये गंभीर गुन्हे असतात. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की होत नाहीत. ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजेच अपहरण करणे मुलींना, महिलांचे, ओके, कुठल्यातरी आशय दाखवून त्यांना घाण काम करण्यास प्रवृत्त करणे, बळजबरी करणे, हे थोडक्यात थांबलं गेलं पाहिजे. ही खूप डेंजर बाब आहे. कोणाच्या घरातली व्यक्ती त्याला साजूक तुपासारखी वाढवते आणि त्या व्यक्तीला कोणतरी अपहरण करून लांब नेऊन त्याबरोबर वाईट काम करते, त्याला सवयी आणि वाईट काम करण्यास प्रवृत्त करते, बळजबरी करते. अशा लोकांना सरकारने लवकरात लवकर यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि अशा लोकांच्या ज्या टोळ्या आहेत त्या बंद करायला पाहिजे. ओके, म्हणजेच की गायब सगळेच वाईट घडते असं नाही आहे. जर घरात कोणी गायब झालं तर काय करायचे हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं, परत सांगतो. पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा, फोटो द्या, लास्ट लोकेशन सांगा, सोशल मीडियावर शेअर करा जितकं होईल तेवढं. ओके, सो बहुतेक वेळा लोक स्वतःहून घर सोडतात, कामासाठी जातात, स्ट्रेसमुळे निघून जातात, ही सुद्धा कारणं आहेत आणि नंतर बरेच जण सापडतात. ओके, सो हा होता डेटाबेस व्हिडिओ. ओके, महाराष्ट्रामध्ये महिला, मुली अपहरण आणि लोक गायब का होतात जास्त प्रमाणात. ओके, सो हा व्हिडिओ त्यावरच आधारित होता. ओके, कारण की बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर रिपोर्ट येत आहे की मिसिंग लोक जास्त वाढत आहेत, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. ओके, जर माझा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याच्यावर मी असेच नॉलेजेबल व्हिडिओ अपलोड करत असतो, त्यामुळे नक्की त्याला सबस्क्राईब करा. आणि उपयुक्त वाटला असेल, हेल्पफुल वाटला असेल माझा व्हिडिओ, तो व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके, डेली व्हेरीफाईड अपडेटसाठी. ओके, थँक्यू.